भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या 2017 ते 2022 या काळातील विविध विकासांचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा माजी नगरसेवक श्रीनाथ भाऊ भिमाले यांच्या हस्ते रेणुका माता मंदिर केशवनगर मुंडवा येथे पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती हडपसर भागाचे माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर, संदीप लोणकर, भूषण तुपे, डॉक्टर दादा कोदरे आणि सर्व मुंडवा केशवनगर 17.5 नळी मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला वर्ग, ज्येष्ठ वर्ग उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी पुणे शहर जनसंवाद पुण्याचा विकासाचा, पुणेकरांच्या दीर्घकालीन हिताचा हा उद्देश समोर ठेवून हा उद्घाटन सोहळा पहिल्यांदा केशवनगर येथे पार पडला। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या पंचवार्षिकमध्ये 2017 ते 22 या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना झालेल्या कामांचा या ठिकाणी कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, नगरसेवक, आमचे मार्गदर्शक, रेणुका माता मंदिर ट्रस्टचे आणि भंडारी समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनाथ भाऊ भिमाले साहेब, त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप भाऊ दळवी, पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भूषणजी तुपे, जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोदरे, या मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस गणेशजी घुले, सरचिटणीस डॉक्टर दादा कोदरे, सुनील भाऊ धुमाळ, अजीजभाई, त्याचप्रमाणे मधुकरजी कदम, भास्करजी राऊत, संदीप भाऊ हॉळ, सागर बारदेसकर उपस्थित या अतिशय अल्प काळामध्ये कार्यक्रमाचं नियोजन झालेलं असताना देखील संख्येने उपस्थित राहिलेले या ठिकाणी महिला भगिनी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर मागील 15 दिवसापूर्वी शहर भाजप म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आणि पुणे शहरामध्ये जी गेल्या 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये महापालिकेच्या इतिहासात जी कामं झाली नाही ती कामं गेल्या 5 वर्षात पहिल्यांदा ज्या वेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती 2017 ते 22 त्या काळामध्ये झाली आणि ती कामं जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत की फरक आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सतत सांगत असतो की पार्टी विथ डिफरन्स, आणि ती कशा प्रकारे आहे की 60 वर्षामध्ये महापालिकेच्या इतिहासात जेवढी कामं झाली नाही ती कामे या 5 वर्षामध्ये झाली आणि त्या कामांचा त्या ठिकाणी अहवाल छापण्यात आला आणि तो अहवाल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून संपूर्ण 57 प्रभागामध्ये त्याचं प्रकाशन सोहळा त्या ठिकाणी विभागवार व्हावा असं माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे आणि माननीय जगदीशभाऊ मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम व्हावा असं त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यामुळं आज मला सांगायला आनंद होतो श्रीनाथ भाऊ की पुणे शहरातला सगळ्यात पहिला कार्यक्रम या ठिकाणी आपल्या केशवनगर 17.5 नळी या प्रभागामध्ये होत आहे। त्यामुळं मी निश्चितपणाने या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल आपले आभार मानतो। त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की केशवनगर परिसराच्या आम्ही सर्वात पहिला कार्यक्रम घेतो आहे श्रीनाथ भाऊ, परंतु 2017च्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे मला वाटतं आपण सभागृह नेते असताना त्या ठिकाणी या गावचा आणि या संपूर्ण 11 गावांचा पहिल्या टप्प्यामध्ये महापालिकेमध्ये समावेश होण्याचा आपण निर्णय घेतलात। त्यानंतर मला वाटतं ऑक्टोबर साधारण 2 किंवा 4 ऑक्टोबरची तारीख होती ती, त्यानंतर 1.5 वर्षानंतर साधारणपणे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पोटनिवडणूक लावण्याचा निर्णय झाला। तत्पूर्वी माननीय आमदार योगेश अण्णा असतील, आपण असाल सभागृह नेते म्हणून या भागामध्ये भरीव निधी देऊन आपण काम करण्याचा, या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा भाग केशवनगरचा हा खराडी असेल, मगरपट्टा असेल, मुंडवा असेल या सर्व भागांपासून जवळ आहे आणि ह्या भागामध्ये महापालिकेच्या माध्यमातून ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा ह्या भागातील नागरिकांनाही त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। त्यामुळं आपण सभागृह नेते असताना इथं प्रतिनिधित्व नसताना देखील सुरुवातीच्या 1.5 वर्षाच्या काळात आपण देण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागून
त्या ठिकाणी एक वेगळा विचित्र असा प्रभाग झाला 11 गावांचा, आणि त्यातून एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि एक मला वाटतं राष्ट्रवादीचे उमेदवार असे 2 उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेले. पण ते दोन्ही उमेदवार हे भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या गावातले असल्यामुळे या भागामध्ये त्या मानाने तसा विकासाचा दर कमी राहिला. कालांतराने 6 महिन्यानं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपण सर्व कोरोनाच्या संकटाला सामोरं गेलो आणि त्या काळामध्ये महापालिकेचे असतील सर्वच कामं त्या ठिकाणी ठप्प होती. आणि अशा प्रकारे एक ना एक अडचण येऊन जो विकास महापालिकेच्या इतर भागामध्ये झाला तो विकास या भागामध्ये पण व्हावा. परंतु मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या भागातील नागरिक असतील अतिशय संयमी आहेत. त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी काम करत असताना आम्ही नागरिकांना त्या ठिकाणी महापालिकेच्या वेगवेगळ्या सुविधा, मूलभूत सुविधा तर आम्ही देऊ शकत नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून योजना असतील, आपली शहरी गरीब योजना असेल किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना देण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या भागातील जनता खंबीरपणे उभी आहे. परंतु माझी आपल्याला विनंती राहील, भविष्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जात आहोत आणि त्यानंतर मला विश्वास आहे एक भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा सरचिटणीस आणि या भागातला एक नागरिक म्हणून आणि पदाधिकारी म्हणून भारतीय जनता पार्टीचा की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचीच सत्ता महापालिकेवर झेंडा फडकणार आहे. आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी माननीय योगेश अण्णा असतील, आपण असाल आणि श्रीनाथ भाऊ, आपण सर्वांच्या नेतृत्वाखाली या भागात ज्या मूलभूत सुविधा महापालिका म्हणून अपेक्षित आहेत त्या सुविधा मिळण्याचा त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करावा, प्रयत्न नक्की निश्चितपणे कराल. आणि मला विश्वास आहे की या भागाचा अभूतपूर्व असा जो राहिलेला विकास आहे की पाणी प्रश्न असतील, पाण्याच्या नलिका, ड्रेनेजच्या मोठ्या ड्रेनेजच्या लाईन्स असतील, त्याचप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून ज्या दवाखाने असतील, त्याचप्रमाणे खेळण्यासाठी जे ग्राउंड असतील, नाना पार्क असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा आपण सर्व त्या माध्यमातून लवकरात लवकर, जितक्या उशीर झाला तितक्या लवकर आपण डीपी मला वाटतं आता पुढच्या ह्या मुख्य सभेची मान्यता असल्याशिवाय डीपी होत नाही. मला वाटतं 11 गावांचा डीपी तयार आहे, फक्त तो सादर करायचा आहे. तो झाल्याच्या नंतर लवकरात लवकर तो डीपी होऊन त्या कामांना बजेट मिळून ती कामं होऊन या भागातल्या लोकांना त्या सुविधा मिळाव्यात असं मी आपल्याला विनंती करेल. लवकरच या ठिकाणी आपले माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर हेही या इच्छितो. योगेश अण्णा आल्यानंतर त्यांना मी पुन्हा सांगेल. परंतु या भागामध्ये अतिशय मी आज तक्रारी नाही म्हणणार, परंतु खरी गोष्ट आहे की पाणी प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे. खरं तर वापरायच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा काही प्रमाणात पाणी मिळतं आहे, परंतु मी काल 2-4 दिवसापासून पाहिलं की मांजरी असेल, केशवनगर या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढत आहे. आणि त्या प्रमाणामध्ये वापरायचं पाणी हे जे कॅनॉलच्या माध्यमातून या भागातली शेतीचं पाणी पुरवलं जातं, टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवलं जातं, ते पाणी जर त्या कॅनॉलमध्ये पाणी सोडलं, जॅकवेलचा प्रकल्प कार्यान्वित केला तरच मिळतं. आणि ही बाब मी सिंचन भवनला माननीय पाटील साहेब असतील त्यांच्या निदर्शनास आणून दिली की पाटील साहेब की तुमचं काम सिंचन भवनच्या माध्यमातून हे शेतीला पाणी पुरवण्याचं आहे आणि महापालिकेचं काम नागरिकांना पाणी पुरवण्याचं आहे. परंतु ह्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था नलिका महापालिकेच्या माध्यमातून नसल्या कारणाने आपण कृपया या भागात शेतीला पाणी पुरवठा करा, म्हणजे त्या अनुषंगाने त्या शेतीचं पाणी पर्क्युलेशन होऊन त्या ठिकाणी नागरिकांच्या बोरवेलला पाणी येतं, नागरिकांच्या विहिरीला पाणी येतं आणि अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं युजिंग वॉटरचा, वापरायच्या पाण्याचा सोर्स त्या ठिकाणी मिळेल. आणि आपण, मला भाऊ विनंती आहे की योगेश अण्णांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या संदर्भात आयुक्तांना भेट घेऊ आणि लवकरात लवकर कमीत कमी मूलभूत सुविधांमध्ये या भागामध्ये मोठ्या व्यासाच्या पाण्याच्या नलिका आणि त्याचप्रमाणे भामा आसखेडचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प जो खराडीपर्यंत आला आहे आणि त्याच्या अंतर्गत हा भागाचाही समावेश व्हावा आहे. हडपसरच्या पाणी देण्याचं नियोजन आहे, तर ती नलिका कार्यान्वित होऊन लवकरात लवकर आम्हाला ह्या भागामध्ये भामा आसखेडचा पाणी पुरवठा ह्या भागातीलही लोकांना व्हावा अशी विनंती करतो, जेणेकरून या भागामधला पाणी पुरवठा सुरळीत होईल. अन्यथा मागच्या 3 दिवसापासून केशवनगरच्या काही नव्याने वाढलेल्या भागामध्ये सोसायटीमध्ये, कुठल्याही सोसायटीमध्ये वापरायला सुद्धा पाणी नव्हतं, इतकी भयानक अवस्था आहे.
त्यामुळं आपण या विषयामध्ये निश्चितपणे लक्ष घालू. आपण योगेश अण्णांनाही मी या संदर्भात निवेदन करतो, आल्यानंतर सांगतो. आणि अशा प्रकारे या सर्व विषयांमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुणे शहरामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की भामास्कडचा प्रकल्प असेल, इलेक्ट्रॉनिक बस असतील. आत्ता 95% बसेस ह्या इलेक्ट्रॉनिक बसेस आहेत. जायकाचा प्रकल्प असेल, जायकाचा तोच नदी सुधार प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली आहे आणि लवकरच बाकीच्याही ठिकाणी मेट्रो सुरू होईल. अशी असंख्य कामं या ठिकाणी पुणे शहरामध्ये झालेली आहेत आणि याही परिसरामध्ये अशाच प्रकारची कामं होऊन या परिसराचा विकास होईल असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण कमी वेळामध्ये निमंत्रणामध्ये या ठिकाणी अहवाल प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मान्य योगेश अण्णा टिळेकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मान्य श्रीनाथ अण्णा भीमाले, त्याचप्रमाणे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष संदीपजी दळवी, त्याचप्रमाणे गणेश घुले, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र भूषणजी तुपे, त्याचप्रमाणे संदीपजी लोणकर, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य वंदना कोदरे, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, आवर्जून उपस्थित असलेले सर्व आपले ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि सर्व ग्रामस्थ. आजच्या हा कार्य अहवालानिमित्त आपल्याला संदीप दादांनी सांगितलेच की आपल्याला पुणे शहरामध्ये भाजपाच्या माध्यमातून आपली जी कामं झालेली आहेत ती चांगल्या प्रकारचे नियोजन 5 वर्षामध्ये चांगलं झालेलं आहे. आपण एक 5 वर्षापूर्वी आपण केशवनगर ग्रामपंचायत असताना पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो. आपल्याकडं अडचणी तर होत्याच, परंतु त्याच्यावर सुद्धा आपण मात करत होतो. आपल्याला कॉर्पोरेशनमध्ये जात असताना आपल्याला एक अपेक्षा होती की जरा आपल्याकडं पाण्याचा विषय असो, ड्रेनेजचा विषय असो, हा चांगल्या प्रकारे मार्गी लागावा. त्या प्रमाणात आपल्याला श्रीनाथांना भीमाले त्यावेळेस सभागृह नेते होते, त्यांनी आपल्याला आवर्जून वेळोवेळी ड्रेनेजसाठी, पाण्यासाठी आपल्याला वेळोवेळी फंड उपलब्ध करून दिले. त्याबद्दल प्रथमतः आम्ही त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः लोकसंख्या वाढत गेलेली आहे. 5 वर्षामध्ये जी लोकसंख्या होती त्याच्या अजून 20% वाढ ह्या केशवनगर भागामध्ये झालेली आहे. अनेक ठिकाणी छोटी घरं होती, त्याच्या बिल्डिंगा झालेल्या आहेत. एका ठिकाणी म्हणजे एक घर असताना तिथं 5 फ्लॅट झालेले आहेत. अशी परिस्थिती निर्माण असताना ॲक्च्युली जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोकसंख्या केशवनगरची झालेली आहे. त्या मनात आपल्याला ज्या प्रमाणात आपला विकास होणं गरजेचं आहे त्या प्रमाणात आपल्याला अजून होणं गरजेचं असताना होत नाही आहे. ती थोडंसं आपल्याला किंतु आहे. कारण की आता आम्ही पाहतो की महिलांचे सकाळी 3 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9 वाजल्यापर्यंत आम्हाला फोन असतात की पाणी प्रश्न. सकाळी फोन येतात की पाणी आलेलं नाही. कारण की तिथं नियोजनाचा अभाव आहे. पाणी आहे परंतु ते नियोजन आपल्याला अजूनही जे अधिकारी वर्गाकडून जे होणं गरजेचं आहे त्या प्रमाणात होत नाही आहे. तर आमची ह्या निमित्ताने एक मागणी आहे. श्रीनाथ भीमाले साहेब या ठिकाणी आहेत, अण्णा आहेत, या ठिकाणी अध्यक्षसुद्धा आहेत. ते एक आमची सर्वांच्या केशवनगरच्या वतीने एक मागणी आहे की बाबा जे काय पाणी आहे आत्ता त्याचं नियोजन करून आम्हाला कमीत कमी रोजच्या रोज 1.5 तास तरी पाणी आम्हाला प्रत्येकाला मिळायला पाहिजे. ज्या प्रमाणात बाकीच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाणी जातं आहे त्या प्रमाणात आता आम्ही 5 ते 6 वर्ष झालेले, तर त्या प्रमाणात आम्हाला प्रत्येकाला पाणी मिळणं गरजेचं आहे. जवळपास आपण 200 कोटी मला वाटतं 11 गावांसाठी आपण मंजुरी केलेली आहे आणि जवळपास आपल्याला 25 कोटी रुपये आपल्याला ड्रेनेजसाठी केशवनगरमध्ये मिळणार आहेत. पण त्याचं नियोजन अजून आपल्याकडे झालेलं नाही आहेत. काही ठिकाणी कामं फक्त त्यातली थोडीफार 1 कोटीची 2 कोटीची कामं झालेली आहेत, परंतु अजून जवळपास 20 कोटीची कामं आपल्याला ड्रेनेजची होणं गरजेचं आहे. त्या ठेकेदारांकडे आम्ही संपर्क साधला तर ती जरा थोडीशी उडवडीची ते उत्तरं देतात. तर आपल्या माध्यमातून का व्हायना ती कामं जर मार्गी लागली तर हिंगमेरे साहेबांनी जे काम सांगितलं हे किरकोळ काम आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे बजेट आता जवळपास 20 कोटीचं बजेट आहे केशवनगरसाठी, परंतु अजून त्याचं काम जे व्हायला पाहिजे होतं ते अजून सुरू झालेलं नाही आहे. त्याला लवकरात लवकर मार्गस्थ जर झालं तर मला वाटतं तो ड्रेनेजचा प्रश्न सुद्धा
हा म्हणजे मेन लाईन आपल्या केशवनगरमधल्या मेन प्रमुख लाईनी आहेत, अंतर्गतच्या काही लाईनी आहेत, त्या सुद्धा त्याच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात. त्याचं फक्त लवकरात लवकर त्याचं काम आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून म्हणजे BJPच्या सरकारमध्येच आपल्याला हे 20 कोटीचा फंड केशवनगर भागामध्ये मिळालेला, त्याबद्दल सुद्धा आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. फक्त आमची प्रमुख मागणी अशी आहे की बाबा आम्हाला जे काय पाणी तुम्ही आता देताय तर ते पाण्याचं नियोजन जर योग्य प्रकारे केलं त्याला अधिकारी वर्ग जबाबदार आहे, विद्युत पुरवठावाले जबाबदार आहेत. कारण की त्यांचं जे काय नियोजन पाहिजे ते नियोजन योग्य प्रकारे होत नाही, त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असतं. वेळोवेळी आमच्या महिला असू नागरिक असू त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं तरी ते अधिकारी त्यांची दाद घेत नाहीत. वेळोवेळी आम्ही कंप्लेंट करून सुद्धा त्यातून मार्ग जसा पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. एक दिवस फक्त पाणी व्यवस्थित आलं की दुसऱ्या दिवशी परत त्याचं नियोजन बिघडलेलं असतं. म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आता कॉर्पोरेशनमध्ये आलं त्याच्यामुळे आम्ही हक्काने ही गोष्ट तुमच्या पुढे मांडू शकतो आणि तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत तर त्या तुमच्या माध्यमातून हे काम व्हावं. त्यासाठी आम्ही जे काय फॉलोअप घ्यायचं असेल तुमच्याशी सहकार्य करायचे असेल तर सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो की आम्ही सर्व तुमच्याबरोबर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी काम मार्गी लावावं अशी आम्ही सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल विशेषतः आमचे महिला वर्ग असू आमचे नागरिक असू या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराज. आज केशवनगर आणि 17.5 नळीच्या नळीतील भागातील सर्व नागरिकांच्या एकूण जी कामं 5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकामध्ये झालेली आहेत आणि आपल्या भागामध्ये काही कामं झालेली आहेत काही होणार आहेत त्या अहवालाच्या प्रकाशनासाठी आज या अहवालाच्या प्रकाशनासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व सभागृहाचे नेते श्रीनाथ भाऊ भीमाले, या भागातील जनतेच्या मनातील आमदार व ज्यांनी आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये झंझावाती कामं करून एक कामाचा डोंगर या विधानसभेमध्ये उभा केला अशी युवा नेते महाराष्ट्राचे नेते योगेश अण्णा टिळेकर, या विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी, त्याचप्रमाणे आमचे सहकारी पुणे शहर सरचिटणीस संदीपजी लोणकर, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमचे सहकारी मित्र व सरचिटणीस गणेशजी घुले, दादा कोदरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या माननीय वंदनताई कोदरे, उपस्थित व्यासपीठ आणि 17.5 नळी व केशवनगर भागातील बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी दादांनी संदीपजींनी सगळ्यांनी आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सांगितल्या. एकूण 2017मध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण सत्ता पुणे महापालिकेमध्ये आली आणि 2022पर्यंत कशा प्रकारे कामं झाली हे आपल्याला अहवाल पाहिला तर आपल्या लक्षात येईल. कारण हा अहवाल जर पाहिला तर मागची 2 वर्षे ही आपली करोनामध्ये गेलेली आहेत. करोनाच्या काळामध्ये खूप मोठी कामं आपल्याला आरोग्याच्या विषयावर करायला लागली आणि त्यामध्ये पण महापालिका कुठे कमी पडली नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या भागाचा विचार करत असताना रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट, स्ट्रीट लाईट ह्या तर मूलभूत गोष्टी आहेतच, परंतु या 5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने आपल्याला काय दिलं, पुणे शहर म्हणून काय दिलं, आपल्या भागासाठी काय दिलं, रस्ते असतील त्यामधले स्ट्रीट लाईट, मेन मुख्य पूल असतील, अशा प्रकारच्या ज्या ज्या विकास कामं केलेली आहेत ती या सगळी विकास कामं या अहवालामध्ये आलेली आहेत. त्यामुळे हा अहवाल प्रत्येक नागरिकाला मिळून त्या माध्यमातून आपली जी कामं या मागच्या सरकारच्या काळात पेंडिंग होती ती 5 वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. यामध्ये आज आपल्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ट्रॅफिकचा विषय आपल्या भागात नाही तर पुण्याच्या भागामध्ये सगळीकडे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मेट्रोची व्यवस्था आपण केली आणि त्यामध्ये 2 रूट मेट्रोचे प्राथमिक तत्त्वावर चालू केले. 2017 साली मेट्रोचं भूमिपूजन झालं मोदीजींच्या हस्ते आणि 2022ला आत्ता त्याचं एका फेजचं उद्घाटन झालं की ज्या विक्रमी वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण करून शकतं हे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दाखवून दिलं. कारण मागच्या वेळी पाहिलं तर आपण तर BRT आणली, मागच्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी त्या BRTची काय अवस्था झालेली आहे पुणे सोलापूर रोडच्या माध्यमातून आपल्याच्या लक्षात येईल. कारण फक्त ते प्रकल्प आणायचे आणि 10-10 वर्षे रेंगाळत ठेवायचे आणि त्यातून पैशाचा मर्यादा खायचा, असंच हे काम मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक चांगला पायंडा या शहरामध्ये घालून देण्यात आला आणि त्या माध्यमातून हे मेट्रोचं काम, मेट्रोचं जाळं आपल्या भागामध्ये पुणे शहरामध्ये उभं राहते. त्यामध्ये 2 वर्षामध्ये करोनाच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य समस्यांना सामोरं जायला लागलं.
त्यामध्ये 350 ते 400 कोटीचा फंड आपण महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी काम करून पुणेकरांच्या मदतीला आलो आणि पुण्याच्या लोकांसाठी आपण त्याचा उपयोग करून घेतला. खरं तसं पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी ही आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत असते, परंतु या माध्यमातून हे मोठं संकट ह्या आपल्या सगळ्यांवरती असल्यामुळं आपणही त्यामध्ये खूप मोठा वाटा पुणे महापालिकेने उचलला आणि कोविड सेंटरच्या माध्यमातून असेल, विविध योजनांच्या माध्यमातून असेल, वॅक्सिनेशन असेल, अशी वेगवेगळ्या माध्यमातून आपण या ठिकाणी कामं करत राहिलो. हे आपले प्रमुख वक्ते आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला सगळं मार्गदर्शन करतील. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु या भागामध्ये दादांनी सांगितलं पाण्याचा विषय, ड्रेनेजचा विषय. निदान तुमच्याकडे दादा संदीपजी तुमच्याकडे एक दिवसाआड तरी पाणी येते, परंतु आमच्या 17.5 नळीला तर पाण्याचा विषयच नाही आहे. आपल्या माध्यमातून आपण मागं लागून अण्णांनी आम्ही मागं आयुक्तांना भेटलो, सभागृह नेत्यांच्या माध्यमातून आपण 2 कोटी रुपयाचा फंड मध्ये मंजूर करून आणला आणि त्या माध्यमातून वर्क ऑर्डर करून घेतली. परंतु मध्ये आता कुठल्याच नगरसेवकाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. प्रशासकीय आहे, आयुक्तांच्या हातात कारभार आहे. त्याचा फॉलोअप आपल्याला भविष्यामध्ये आता पुढे करून घ्यायला लागेल आणि ती मार्ग लावायला लागेल. यामध्ये अण्णांनी आपल्या आमदारकीच्या काळामध्ये 17.5 नळीमध्ये जवळजवळ 5 कोटी रुपयाची कामं केली. त्यामध्ये ज्या भूमिगत ज्या ओव्हरहेड लाईन होत्या त्या गल्लीतल्या त्या भूमिगत केल्या. जवळजवळ 1.5 कोटी रुपये 17.5 नळीसाठी त्या माध्यमातून अण्णांनी वापरले आणि प्रत्येक गल्ली जी ती भूमिगत करून घेतली. त्यामुळे आज आमच्या त्या भागातल्या लोकांचा विषय, त्या वरच्या लाईनचा विषय मोकळा झाला आणि लोकांना 2-2, 3-3, 4-4 मजली घरं त्या ठिकाणी बांधता आली. हा आमच्या तिथल्या भागातल्या लोकांचा फायदा झालेला आहे. त्यामुळे एक तिथला विषय त्यांनी संपवला, त्यामध्ये स्ट्रीट लाईटचे काही विषय संपवले. त्यामध्ये मुख्य रस्ते जे आहेत त्या मुख्य रस्त्यासाठी जवळजवळ 8 कोटी रुपये आत्तापर्यंतच्या 3.5 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून आपल्या 17.5 नळी भागामध्ये काम करत असताना महापालिकेच्या माध्यमातून आपण अण्णांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थानिक नगरसेवक पोकळेताई असतील यांच्या माध्यमातून आपण टाकून घेतलेलं आहे. सगळं जे मुख्य रस्ते 17.5 नळीतले आहेत हे सगळे मुख्य रस्ते हे महापालिकेच्या माध्यमातून आपण आपल्या माध्यमातून करून घेतलेले आहेत. मुख्य जी लाईन आहे महिला वाहिनीसाठी जी मुख्य लाईन आहे ड्रेनेज लाईन ही 17.5 नळीसाठी नव्हती. त्याच्यासाठी सुरुवातीलाच श्रीनाथ भाऊ भीमालेच त्यावेळी सभागृह नेते असताना त्यांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी भूमिपूजन होऊन ती मुख्य लाईन जवळजवळ 2.25 कोटीची लाईन ही महापालिकेच्या माध्यमातून आमच्या भागाला मिळालेली. त्यामुळे कामं होत आहेत. फक्त त्या भागामध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारं सक्षम नेतृत्व त्या भागात नसल्यामुळं थोडा आपल्याला अडचणीचा सामोरं जायला लागतंय. परंतु या भागामध्येही आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दादा असतील, संदीप असतील, सर्व कार्यकर्ते असतील हे आपलं चांगलं काम करतायत आणि या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं भविष्यामध्ये उभं राहावं आणि भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक या माध्यमातून या भागातून निवडून द्यावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या भागाच्या जिल्हा परिषद माजी सदस्य वंदनाताई खोदरे, आपले संघटन सरचिटणीस गणेशजी गुले, संदीपजी ओवाळ, आमचे राऊत साहेब, कदम साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ सुनीलजी धुमाळ, सगळे व्यासपीठावरती सगळे मान्यवर उपस्थित माता बंधू भगिनी. खरं तर मी येण्या अगोदर अनेक वक्त्यांनी, संदीप असतील, डॉक्टर असतील, भूषण यांनी सांगितलं की महापालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही शहराचा विकास केला आणि ते सांगत असताना भीमाले साहेबांनी मला कानामध्ये सांगितलं की एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की हे खरं आहे की पुणेकरांनी तुम्हा सर्वांना महानगरपालिकेची सत्ता दिली आणि गेल्या 20-25 वर्षे जो विकास शहराचा अपेक्षित होता तो विकास भारतीय जनता पक्षाच्या सत्तेने पुणेकरांमध्ये केला. मग पुण्याची मेट्रो असेल, पुण्याच्या नदीसोड योजनेचा प्रकल्प असेल, तुम्हा आम्हा सर्वांना जाण्यासाठी 5 रुपयाची बसची व्यवस्था असेल, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरी गरीब योजना असेल, या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पक्षाने एक निर्णायक काम या शहरामध्ये उभं केलं. हे करत असताना तुमची जी भावना आहे, मी सुद्धा आमदार म्हणून काम करत असताना, नगरसेवक म्हणून काम करत असताना ज्या उपनगरामध्ये कोंडव्यासारख्या भागामध्ये पाण्याची समस्या होती, म्हणजे महिला भगिनी समोर आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण सहकारी आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो की एखादा रस्ता आम्हाला नसेल तरी चालेल, आमच्या रस्त्यांवरती दिवे नाही दिले तरी चालतील, एखादी ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसेल तर आम्ही सेफ्टी टँक करू, परंतु आम्हाला मुबलक पाण्याची व्यवस्था करा. ही भूमिका सातत्यानं तुम्ही आणि मी
आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने या शहरामध्ये मांडत आला. मग तुम्हाला आठवत असेल की या शहराचे पालकमंत्री आदरणीय बापटसाहेब असतील आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सर्वांसाठी 24 तास पाणी मिळावं यासाठी एक योजना आणली 24/7 नावाने, जी 2600 कोटींची योजना होती. ज्या योजनेमध्ये या शहरामध्ये जवळपास 85 टाक्या आपण बांधणार आहोत. शेकडो किलोमीटरच्या पाईपलाईन आपण लोकांच्या दारामध्ये टाकून ही योजना आपण पुणेकरांसाठी सुपूर्द करणार आहोत. खरं तर ही योजना इतकी मोठी 2600-2700 कोटींची योजना 5 वर्षामध्ये पूर्ण होईल का? तर होऊ शकत नाही. याचं कारण टाक्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध करावी लागेल. जागा झाल्यानंतर टेंडर लावले जातात, पाईपलाईन टाकले जाते. परंतु माझा शब्द आहे, जो विकास 5 वर्ष या महापालिकेचा आम्ही सातत्यानं केला, ही 24/7 ची योजना पूर्ण करून 1 वर्षाच्या आतमध्ये माझ्या केशवनगरला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, ही सुद्धा आम्ही या ठिकाणी भूमिका मांडणार आहे. कारण आम्ही खोटं बोलून मतं मागणार नाही. तुम्ही फक्त विचार करा की 15-20 वर्षापूर्वीचं पुणे किंवा 15-20 वर्षापूर्वीचा माझा मतदारसंघ, 15-20 वर्षापूर्वीचा माझा केशवनगर, आणि 5 वर्षामध्ये माझ्यासारख्या मुलाला तुम्ही आमदार केल्यानंतर मी काय काम केलं, महापालिकेमध्ये आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर काय काम केलं, 3-4 गोष्टी सांगेल. कारण नंतर बिमाने साहेब या ठिकाणी सांगतील. आमच्या काकांनी विचारलं की तुम्ही पुण्याचा विकास केला, आमचं काय? काका, 15-20 वर्षामध्ये तुम्हाला कधी असं जाणवलं की घोरपडीच्या रेल्वेच्या उड्डाणपणाचा प्रश्न मार्गी लागेल? वाटलं होतं? काम चालू आहे. कोण कोण जाते तिकडे? रोज काम चालू आहे. पुलाचं काम किती वर्ष? 40 वर्ष. तुमचं तर वय आता, म्हणजे तुम्ही तरुणपणात विचार केला असेल की आत्ता माझं लग्न ठरलंय, सासरवाडी म्हणाल की पूल बांधते. नगरसेवक माझे महापौर पण होते इथे अनेक वर्ष, पण नाही जमलं. अनेक आमदार होऊन गेले पण नाही जमलं. या देशाचे माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेब जागेवरती आले. पुणे महापालिकेमध्ये आमची सत्ता होती, 1 रुपया कमी पडून दिला नाही. सगळे एनओसी आम्ही गेल्या आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांच्या शुभ हस्ते काम सुरू केलं. वर्षभराच्या आतमध्ये पूल तयार होईल, हे आम्ही 5 वर्षामध्ये आपल्या भागासाठी केलं. करू शकलं 20 वर्षामध्ये कोणी? तुम्ही या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलात. पुणे शहराच्या पाण्यासाठी किती पंपिंग स्टेशन आहेत? लष्कर पाणी पुरवठा योजनाचं लष्कर पाणी पुरवठा केंद्र कुणी बांधलं माहिती तुम्हाला? 52 साली पुणे महापालिकेची स्थापना झाली. यांच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिली, सगळी दिली, महानगरपालिकेची, राज्याची, देशाची. लष्कर पाणी पुरवठा केंद्र इंग्रजांनी बांधलं, यांना पुन्हा बांधता आलं का? आहे का दुसरं पाणी पुरवठा केंद्र? आहे का पुण्यासाठी? या आमच्या पूर्व पुण्यासाठी भीमाने साहेब लष्करमधनं पाणी पुरवठा होतो. अगदी कोंडव्यापासून माझ्या केशवनगरपर्यंत एका जलकेंद्र शुद्धीकरण केंद्रावर, एका केंद्रावरनं होतं. आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले. भामा आस्केडची योजना आणली. वडगाव शिरीपासून पलीकडे पाणी आम्ही देत आहोत. नवीन टाक्या रामटेकडीमध्ये बांधल्या, नवीन टाक्या आम्ही सय्यदनगरमध्ये बांधल्या आणि त्या टाक्यांच्या माध्यमातून तिकडचा पाणी पुरवठा करून या भागासाठी उर्वरित पाणी देण्याचं काम आम्ही करतो आहोत. आणि मी वारंवार सांगतो की मी खोटं बोलणार नाही. ज्यावेळेस पाणी येणार त्याच वेळेस येणार. पण माझा शब्द आहे, जे प्रामाणिकपणे काम आम्ही 5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे, त्या प्रामाणिकपणे पुढच्या वर्षाच्या आतमध्ये आम्ही या ठिकाणी पाणी देणार आहोत. हातार रेल्वेचा पूर आम्ही केलाच, जलशुद्धीकरण केंद्र यांनी केलं शकलं ना. आम्ही बाबा वास्केटची योजना आणली, वडगावला पाणी नवीन शुद्धीकरण केंद्र बांधलं आणि कात्रज कोटवाड या भागामध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण केली. अहो, केशवनगरच्या गेली अनेक वर्षाची ट्रॅफिकची समस्या आहे. किती वर्ष तुम्ही मागताय पूल? महात्मा फुले चौकामध्ये आमच्याकडे होती की सत्ता? 5 वर्ष होती आम्हाला. पण त्या पुलाला सुद्धा या वर्षी आम्ही बजेटमध्ये पैसे दिले. महात्मा फुले चौकामध्ये आणि अमोनोरा सिटीच्या त्या ठिकाणी अंडरपास असे 100 कोटी रुपयाचा निधी जाता जाता भारतीय जनता पक्षाने दिला. ही भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, सामान्य लोकांसाठी सत्ता आहे. इकडनं बाहेर पडलो, हाही रस्ता मीच केला ना आमदार असताना. हा रेणुका माता मंदिराच्या इकडनं पाया पडलो काही लोकांच्या हातात.
किंवा आमच्या लोकांसाठी रस्ते सोडा. ऑर्बिट स्कूलच्या इथला रस्ता आपण केला. 7:30 इथं जाताना भूषण तुपे त्या रस्त्याची अवस्था इतकी वाईट होती, तोही रस्ता मी आमदार फंडातनं केला. आणि केशवनगरपासनं मांजरीला जाण्यासाठी तुम्ही विचार करा की 5 वर्षापूर्वीचा रस्ता किती छोटा होता. 20 फूट रस्ता होता की नाही. दुसरी गाडी आली तरी रिव्हर्स गाडी घ्यावी लागायची आणि मग जावं लागायचं. 5 कोटी रुपये मी खर्च केला, केशवनगरपासून भापकर मळ्यापर्यंत मोठा रस्ता करून दिला. हा फरक आहे की नाही? हा फरक तुम्ही पाहिलेला आहे. हा फरक तुम्ही लोक बघताय. तुम्ही आजही मांजरीला गेला, माननीय अजितदादांनी, माननीय बाळासाहेब शिवरकर साहेबांनी त्या पुलाचं भूमिपूजन केलं, रेल्वेच्या पुलाचं, मांजरीच्या रेल्वे गेटचं. होऊ शकलं का पूल? शेवटी मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आज त्या पुलाची काम सुरू आहे. खरं तर 1 वर्ष 2 वर्षापूर्वीच होण्याची अपेक्षा आहे. 2-2.5 वर्ष कोविडमुळे गेले असतील, परंतु आम्हाला महानगरपालिकेमध्ये पूर्ण 5 वर्ष सत्ता मिळाली असती. मी आता भीमाले साहेबांची माझी चर्चा झाली. जर कदाचित कोविड या ठिकाणी आला नसता, जर हे 2 वर्ष आमचे लॉकडाऊनमध्ये गेले नसते, तर मी या केशवनगरला आजपर्यंत 100% पाणी दिलं असतं, जर हे 2 वर्ष आमच्यामध्ये मिळाले असते. कारण आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. तुमच्या सर्वांमुळे आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेलो आहोत. तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना आहे म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो. त्यामुळे आमची तळमळ आपल्या सर्वांसाठी आहे. आमची जी धडपड आहे या भागाच्या विकासासाठी आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अधिक बोलणार नाही, कारण भीमाले साहेब या ठिकाणी बोलणार आहेत. मागच्या काळामध्ये याचा उल्लेख आमच्या भूषण तुपेंनी केला की MSCBच्या विषयामध्ये तुम्ही कदाचित आठवतो की नाही मला माहीत नाही. मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला जर कुठला मंत्री या मतदारसंघामध्ये आणला असेल ना भीमाले साहेब, सगळ्यात पहिला मंत्री का हो? सगळ्यात पहिला मंत्री ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब केशवनगरला आणले आणि तुमच्या MSCBची वारंवार लाईट जात होती, त्यासाठी मोठा ट्रान्सफॉर्मर आम्ही तिथे बसवला. जवळपास 2-2.5 कोटी रुपयाचा निधी या केशवनगरमध्ये आहे. आज तुम्ही बघताय लाईटची काय स्थिती आहे. 100 युनिट फ्री देणारं सरकार, युनिट फ्री देऊ नका पण लाईट तर आमची मुबलक द्या अशी म्हणण्याची वेळ आली. म्हणजे एका बाजूला 5 वर्षामध्ये राज्याचा ऊर्जा मंत्री या केशवनगरमध्ये येऊन या भागाच्या MSCBच्या विषयामध्ये सातत्याने प्रयत्न करत होता आणि 2-2.5 वर्षामध्ये या भागाची अवस्था काय झाली. त्यामुळे आम्ही विकास करणारे लोक आहोत. या मतदारसंघामध्ये दुर्दैवाने ठीक आहे निवडणुकीमध्ये पराभव जे होत असतो, परंतु विकास काय असतो, लोकांमध्ये जाऊन समाजाचं काम केलं का कसं करावं ही भूमिका आम्ही सातत्यानं 5 वर्ष मांडली आणि तीच भूमिका या शहरामध्ये या शहराचा प्रामाणिक विकास करण्यासाठी मांडली. खरं तर मी भूमिका आम्ही मांडली होती की या 2-2.5 वर्षामध्ये जी मेट्रो शिवाजीनगरपर्यंत आलेली आहे, जी मेट्रो हिंजवडीपासून शिवाजीनगरला येते, ती शिवाजीनगरची मेट्रो हडपसरला आम्ही आणणार होतो. दुर्दैवाने त्यालाही मान्यता मिळाली नाही. राज्य सरकारने त्याही दृष्टीकडे त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे ट्रॅफिकच्या विषयामध्ये ही मंडळी काम करायला तयार नाहीत, वाहतुकीच्या विषयामध्ये काम करायला तयार नाहीत. आणि एका बाजूला 40 वर्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणि 5 वर्षाची भारतीय जनता पक्षाची सत्ता, यामध्ये तुम्ही विचार करा की ही सगळी आम्ही मंडळी काम करणारी आहोत. तुमचा पाण्याचा प्रश्न जर कोण सोडू शकत असेल तो फक्त भारतीय जनता पक्ष सोडू शकते, कारण आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. यांना 40 वर्ष सत्ता दिली. खरं तर भीमाले साहेब यांना सत्ता कशासाठी पाहिजे? यांना सत्ता पाहिजे जसं आमचा मगरपट्ट्यातला पूल बांधलाय की नाही, पूल कसा आहे आपला मगरपट्ट्यातला, भारी आहे की नाही, पुलावर पण सिग्नल बरोबर ना, आणि परत वरून खाली. म्हणजे 2 व्हीलरवाला घाबरून जातो की मला धडक मारली की मी केव्हा खाली पडेल. पुन्हा समोरचा गाडी तळाचा पूल गेली 3 महिने बंद होता का तर म्हणे नादुरुस्त झाला. म्हणजे सत्ता त्यांना यासाठी पाहिजे आहे, स्वतःच्या खिशे भरण्यासाठी, समाज सेवा करण्यासाठी नाही पाहिजे. आम्हाला सत्ता हवी आहे. जसं आम्ही या ठिकाणी पूल बांधला, रेल्वेचा उड्डाण पूल घोरपडीमध्ये, सय्यदनगरला अंडरपास केला, मांजरीचा उड्डाण पूल केला. आम्हा सर्वांना तुमची कामं करायची. महात्मा फुले चौकामध्ये उड्डाण पूल बांधायचा आहे. तुम्हाला 24 तास नाही परंतु 2 तास तरी चांगलं पाणी देण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे आणि यासाठी आम्ही भारतीय जनता पक्ष काम करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, हा अहवाल आम्ही शहराच्या विकासाचा मांडलेला आहे. पुढे जाऊन या शहराचा 20-25 वर्ष कसा विकास करावा यासाठीचा मांडलेला आहे आणि या केशवनगरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने विकास करावा ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला आशा व्यक्त करतो की आपणही आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश ज्या पद्धतीने पुढे चाललेला आहे त्या नेतृत्वावरती आपण विश्वास ठेवाल. कारण आज कोविडच्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पुन्हा सुरू झालं आहे. फक्त या देशाच्या नेतृत्वामुळं आपल्या देशाला लॉकडाऊन लागू शकलं नाही.
कारण वॅक्सिनची निर्मिती या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आली, फुकट दिली सगळ्यांना. भारतातल्या 125 करोड लोकांना फुकट वॅक्सिन देण्याचं काम माननीय मोदीजींनी दिलं आणि म्हणून एक चांगलं नेतृत्व या देशामध्ये आपण काम करताना पाहतो. यांच्यावरती आपण विश्वास ठेवला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की अचानक आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. मी सर्वांना विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांसाठी आपण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. जय हिंद. भारतीय जनता पार्टी सत्ता असताना 2017 ते 2022 या काळात केलेल्या कार्य अहवालाचाच प्रकाशन या भागातील माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या शुभ हस्ते झाले. या कार्यक्रम उपस्थित असलेले या भागातील मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपभाऊ दळवी, संदीपजी लोणकर, भूषणजी तुपे, गणेशजी गुले, वंदनाताई कोदरे, दादा कोदरे, राऊतजी, संदीप ओवाळ, सुशील धुमाळ, शारदा जानमन, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर नागरिक की ते आमदार असताना आणि पुणे महानगरपालिकेत भाजप सत्ता असताना आम्ही तिथं काय केलं की त्या नागरिकांना की पुणे शहर आत्ता येत असताना मुंडव्या चौकामध्ये पाहिलं खूप ट्रॅफिक होती आणि गाड्यांचे नंबर बघत होतो मी, गाड्यांचे नंबर. आता नागरिकांनी सांगितलं की आम्हाला पाणी 1.5 तास 2 तास मिळालं पाहिजे. तुमचं भाषण झाल्यानंतर मी पावसकर साहेबांना फोन लावला पुणे महानगरपालिकेचे, साहेब या केशवनगरमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, काय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की केशवनगरची जनता 17.5 नळीची जनता ही स्थानिक नागरिक माता भगिनी इथले आहेत, पण बाहेरचे आलेले नागरिक खूप मोठ्या प्रमाणात इथे आले, खूप मोठ्या बिल्डिंग झाल्यात, 350-400 बिल्डिंग इथं झालेले आहेत आणि पाण्याची मागणी वाढली, त्याच्यामुळं आम्हाला पाणी पुरवठा करायला अडचण होती. मग मी त्यांना विचारलं की आता पाण्याची लाईन रामटेकडीवरनं आता आपण जी सांगितलं मागाशी की अनेकांनी उद्घाटन केलं, याला जोडणार आहे का. पण त्यांनी एक छोटा मार्ग सांगितला की ह्या ठिकाणी काही मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या असतील आणि मेन लाईनला आपण लाईन जोडू, म्हणजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये केशवनगरचं आणि प्लॅनिंग करण्यासाठी माझं बोलणं झालंय. म्हणजे अनेक कामं आहेत. आता योगेश अण्णांनी सांगितलं की आपण फक्त आम्ही भाषणं करणार नाहीये की केशवनगरची परिस्थिती आपण पाहिली 5 वर्षापूर्वी. हा येताना रस्ता अत्यंत खराब होता. मी सभागृह नेते असताना 50 लाख त्याला तरतूद केली, ड्रेनेजला 50 लाख रुपये दिलेत. योगेश अण्णांनी 3.5 कोटी रुपये दिलेत. 4.5 ते 5 कोटी खर्च करून आपण या केशवनगरमध्ये कामं केली. म्हणजे पूर्वी 5 वर्षापूर्वीचं केशवनगर आणि आताचं केशवनगर आहे. ठीक आहे ना. आपण काय आम्ही सर्व नागरिक म्हणजे तुम्ही नागरिक आहात आणि मी पदाधिकारी आहोत. आम्हाला काय हातामध्ये काय जादूची काठी नाही की एका दिवशी सगळं आम्ही करणार आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय की नागरिकांचा त्रास कमी व्हायला पाहिजे. आता एवढ्या योजना पुणे महापालिकेच्या वतीने आम्ही केल्यात. मी राहतो सायलेश्वरी पार्कमध्ये, योगेशांना आहेत कोंडव्याला, कोंडव्यावरनं मोंडव्यापर्यंत येत असताना शहरातली परिस्थिती बघितली तर भयंकर ट्रॅफिक वाढली आहे. मला वाटतं अनेक लोक शहरामध्ये आलेले आहेत. अशाच सुद्धा लुलानगरचा ब्रिज योगेश अण्णांच्या माध्यमातून करण्यात आला. घोरपडीचा ब्रिज आपण मार्गाला लावला. जी मेट्रो मोदी साहेब परवा आले, मेट्रो म्हणजे आज आपण जर कुठं बाहेर गावी गेला तिथली माता भगिनी तर विचारतात तुम्ही कुठून आला, तर आपल्याला विचारलं पुण्यातून आलो, तर आपल्याला अरे तुम्ही पुण्यातून आला का, मग तुमच्या जवळून बोलायचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही पुणेकर, तुम्ही पुण्यात म्हणून तुम्हाला डिमांड खूप आहे. म्हणजे आपलं पुणे, माझं केशवनगर, माझं 17.5 आपला अभिमान असला पाहिजे. आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर इथली कामं सोडवण्यासाठी चालू आहे. इथं कोणी आता काय इलेक्शन आहे की काही नाही, आमचा कार्य अहवाल प्रकाशित केला नागरिकांसोबत मांडण्यासाठी इथं आम्ही आलो. त्याच्यामुळं इथली छोटी छोटी ड्रेनेजचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे की आता महानगरपालिकेचं मुदत संपून 1.5 महिना झालेला आहे. प्रशासन इथं आहे, पण त्या छोट्या मोठ्या कामं आहेत, ड्रेनेजचं काम आहे. पण महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर 2 नगरसेवक या भागाला आले, जेणेकरून एक संदीप अश्विनीताई पोकळे वडगाव दायरीमध्ये आहेत आणि एक गणेश ढोरे. मुळात काय झालंय, ह्या ठिकाणी मी सभागृह नेते म्हणून सायलेश्वरी पार्क मार्केटमधून इथून काम करतोय, योगेश अण्णा आमदार म्हणून ते काम करतात, बाकी आमची सर्व टीम ही त्यांच्या प्रयत्नातून इथं बजेट करतं. पण स्थानिक नगरसेवक किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी असल्यानंतर मला वाटतं जाऊन धावून काम करू शकतो. आमचे वंदनाताई कोदरे असतील, दादा कोदरे असतील किंवा सर्व टीम असेल, हे सातत्याने प्रयत्न करत असतात. संदीप लोणकर म्हणजे आरोग्य शिबिर असेल किंवा तुमचे ई-श्रमचे कार्ड असतील, अटलची म्हणजे पंतप्रधान मोदींची मला वाटतं योजना असेल, आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त केंद्राची योजना असेल त्या आणण्याचा आम्ही इथं आपल्याकडे प्रयत्न करत असतो. आणि आम्ही सर्वजण तुमच्याकडं सातत्याने कुठल्या ना कुठल्या विषयावर येत असतो. असं काही नाही की आम्ही दिसलोच नाही, भेटलोच नाही, दुसरं काम केलं. नागरिकांची कामं करत असताना शहर एवढं मोठं झाले, वाघोलीपर्यंत पुणे महापालिका आली. वाघोलीपर्यंत म्हणजे आज पुणे शहर खडकवासला वाघोली चारीचं टोक बघितलं तर 50 किलोमीटरपर्यंत हद्द वाढली. म्हणजे भारतातलं सर्वात मोठं असं तर पुणे शहर झाले. पुणे शहराची हद्द महानगरपालिका एवढी मोठी झाली. त्याच्यामुळं केशवनगरकडे सातत्याने योगेश अण्णा टिळेकर आमची ही टीम आम्ही लक्ष देतोय.
तुम्हाला पुढच्या काळामध्ये आम्ही ग्वाही देतो की काय काम सांगावं ही जी काळजी पडणार नक्की लक्षात ठेवा. पाण्याचा विषय तर संपणारच आहे. पाणी हा विषय आता सगळ्या आमच्या भगिनींसाठी आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी नक्की सोडण्याचा प्रयत्न करू. त्या काय कुठल्या प्रकारे लाईन आणायची, टाक्या कुठं बसवायच्या, त्याचं आमचं प्लॅनिंग चालू आहे. पुणे शहरामध्ये मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आम्ही विकास कामं करतोय. या अहवालात जर सांगायचं म्हटलं तर 2 तास लागतील, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, आमदार, नगरसेवक हा प्रामाणिकपणे काम करत असतो. मोदींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही काम करतो. आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही कुठल्या गोष्टी चुकीचं काम करत असल्यामुळे घाबरतही नाही. त्यामुळे नागरिक म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी बरोबर राहिला तर हे सर्व छोटे छोटे गोष्टी आहेत, हा नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. योगेशाने सांगितलं MECPचा प्रश्न होता. 52 मंत्री म्हणजे राज्याचे मंत्री इथं आलेत केशवनगरला आणि मधल्या काळामध्ये लोड शेडिंग किंवा लाईट विजेचा प्रश्न त्यांनी तो सोडून टाकला. त्या अनेक अशा गोष्टी केल्यात, आपण त्या डोक्यात ठेवल्या पाहिजे की बाबा ह्या केशवनगर पूर्वी काय होतं. आज आपली एक समस्या पाण्याची, पाणी महत्वाचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण काय काय केलं. आज आपले हे सगळे कार्यकर्ते आपल्याशी संवाद साधतात. मला वाटतं की काम करण्याचा प्रयत्न करतो. आमचे बापटसाहेब खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना करत असतो. दुसरी शहरी गरीब योजना, मी मागच्या वेळी भाषणात सांगितलं होतं की आज आपलं कोविडच्या काळात 2 वर्षामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती या शहरामध्ये होती. जे नागरिक ऍडमिट होते त्याला शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेने कोविड सेंटर सुरू केले, वॅक्सिन सेंटर सुरू केले. त्याच्यातून आपण खूप जणांना वॅक्सिन असेल, कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांना आपण उपचार देण्याचे प्रयत्न केले. महानगरपालिका खूप बऱ्या अर्थाने काम करत होती, पण आपल्याला ह्या कॉर्नरमध्ये 17.5 नळीचा भाग आहे, शहरात काय झालं हे माहीत नसतं. पण आज आम्ही तुमची संवाद सांगण्यासाठी आलोय की ह्या अहवालाद्वारे इथली जी कामं पुढच्या काळामध्ये असणार आहेत, कचरा असेल, पाणी असेल, ड्रेनेज, हे छोटी कामं आहेत ते नक्की आम्ही सोडवणारच आहोत. पण आमच्या इथं असणारे सर्व पदाधिकारी आपल्याचे संवाद साधणार आहेत आणि अनेक योजना आहेत. आता भूषण तुप्पेंनी सांगितले 17.5 नळीच्या इथं 2 कोटीचं कामाचं उद्घाटन झालंय, पण कॉन्ट्रॅक्टरचा काही प्रश्न निर्माण झालाय, तो आयुक्तांशी संबंध साधून तो आपण सॉल्व्ह करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा विषय, हा रस्ता समोरचा अत्यंत वाईट रस्ता होता. योगेश अण्णांनी त्याला पाठपुरावा केला, तिथल्या संबंधित लोकांशी बोलणं करून तो रस्ता मोठा करून घेतलाय. मांजरेचा रस्ता आहे. म्हणजे आपण सांगितलं पाहिजे की बाबा भारतीय जनता पार्टीचे आमदार आले, नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी या केशवनगरमध्ये 50 वर्षाचे काम झाले, आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय आणि पुढच्या काळात सुद्धा या इथल्या उपाययोजना आमच्याकडे आहेत. फक्त आजचा दिवसच नाही, पुढच्या काळात काय करायचं हे सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे. पुन्हा एकदा आमच्या माता भगिनी 5:30-6ला इथं आलेल्या आहेत, 8:30 वाजलेले आहेत. आमचं म्हणणं आपल्यासमोर आम्ही मांडलेले आहेत. इथं असणाऱ्या नागरिकांनी मनामध्ये कुठलाही मला संभ्रम न आणता आम्ही तुमची जी आणलेली काम आहे ती नक्कीच मार्गाला लावणार आहोत. पुन्हा एकदा आज सर्व वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत. आम्ही 5 वर्ष शहरात जी कामं केली त्याचं अहवालाचं प्रकाशन इथं झालं. मी आज मतदारसंघाचं आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की 58 ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करायचे. सर्वप्रथम पुण्यातला कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला, यांचं टाळ्या वाजवून आम्ही स्वागत करतो. जेणेकरून असे अहवालाचे कार्यक्रम करत असताना नागरिकांचे आता डायलॉग होईल, आम्ही काय काम केलं शहरामध्ये. वाघोलीतल्या माणसाला कळलं पाहिजे, खडकवासल्यात कळलं पाहिजे, कोंडव्यात कळलं पाहिजे, केशवनगरला कळलं पाहिजे. या हिशोबाने आम्ही मला वाटतं सातत्याने नागरिक संवाद साधत असतो. पुन्हा एकदा पुढच्या काळात सुद्धा आपल्या समस्या